सुरुवातीला आमच्या भंडाऱ्याला एक असं स्कॅम झालं होतं क्रिप्टोचं म्हणून. ओके. त्यामध्ये सर मी खूप सारा म्हणजे जवळपास 10-12 लाख रुपये मी एकसाथ गमावले सर. म्हणजे माझ्या गावामध्ये सर 2 व्यक्तींनी याच्यासाठी सुसाईड केलं सर, खरं सांगते. हो. तिसरं नाव माझं होतं. गावामध्ये अशी चर्चा चालू होती की आशिष देशमुख आता सुसाईड करणार. खरं सांगते सर, मी तुम्हाला भेटलो आणि माझं जीवन आहे सर, नाहीतर मी त्यावेळेस माझं जीवन संपवून घेतलं असतं. सर मी सुरुवातीला आमच्या भंडाऱ्याला एक असं स्कॅम झालं होतं क्रिप्टोचं म्हणून. ओके. त्यामध्ये सर मी खूप सारा म्हणजे जवळपास 10-12 लाख रुपये मी एकसाथ गमावले सर, आणि ते पण बापरे. माझ्या मेहनतीचे कमावलेले. बापरे. म्हणजे माझ्या गावामध्ये सर 2 व्यक्तींनी याच्यासाठी सुसाईड केलं सर, खरं सांगते. हो. आणि त्यांचं लॉस तर मिनिमम होतं सर, एकाचं 70,000 आणि एकाचं 1 लाखापर्यंत. बापरे. तर सर तिसरं नाव माझं होतं. गावामध्ये अशी चर्चा चालू होती की आशिष देशमुख आता सुसाईड करणार, कारण की बापरे. या कुटुंबामध्ये कधीच कोणी 10-12 लाख रुपये आतापर्यंत कमावले नाही आणि यानं गमावले लोन बापरे. घेऊन. नंतर सर मला माझ्या एका मित्रानं सजेस्ट केलं की म्हणे तुझा एकसाथ तर पैसे निघणार नाही, तू म्हणे शेअर मार्केट जरी शिकला तर म्हणे तुला करण्याची गरज येणार नाही, तुझा लॉस पूर्ण भरून निघेल, पण त्यासाठी म्हणे तुला 2-3 वर्ष द्यावं लागेल. तर सर माझ्याकडे पैसे तर नव्हते, माझी एवढी हालत गंभीर होती सर की मी बापरे. माझं घर चालवणं सुद्धा मुश्किल होतं. तर त्यामध्ये हो. असे तसे इकडून तिकडून करून सर मी 10,000 रुपये घेतले आणि तुमची बॅच जॉईन केली सर. बरोबर. मग तुम्ही मला सर्व काही सांगितलं, पण सर मी स्वतःला सावरलो यासाठी की माझं आहे सर लव्ह मॅरेज. अशी मुलगी आहे सर माझ्या जीवनामध्ये का तिला कोणीच नाही, आई वडील कोणीच नाही, ती पण अनाथ असल्यासारखी आहे. तर मी बापरे. तिच्याकडे पाहून तर तो पाऊल नाही उचललं. कुठंतरी मग स्वतःला सांभाळलं सर तुम्हाला भेटल्यानंतर. 1 वर्ष कंटिन्यू दिलं सर. 12 महिने मी रात्र दिवस रात्री 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत चाट बघतो सर. क्या बात है, क्या बात है सर. तर त्यामध्ये सर आता माझं 14-15 जे लाखाचं जर लोन होतं सर, ते माझं 6-6.5 लाखापर्यंत आलंय सर. मिनिमम म्हणजे मी बापरे. 8-9 लाख रुपये सर पे केले. मी सुरुवातीला सर इक्विटी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे कॅपिटल पण नव्हतं सर. तर बरोबर. त्यामध्ये 10-12 हजार रुपये सर डीमॅटला टाकले होते सर. ओके. 10 या 12 हजार रुपये टाकले होते. त्यामधून सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या डीमॅटला सर लिव्हरेज मिळतो. बरोबर. तर तुम्ही जे इक्विटीसाठी. सांगितलं होतं की आपल्याला 1% रिस्क ठेवून आपल्याला ट्रेड करायचा आहे. तर राईट. त्यानुसार सर मी पहिले आधी पूर्ण काढून घेत होतो की आपला हं. एसएल किती पर्यंत तयार होत आहे ना, आपल्याला टार्गेट किती मिळू शकतो. बरोबर. त्यानुसार सर मी तिथून लिव्हरेज घेत होतो आणि असं करू करू सर माझं सुरुवातीला प्रॉफिट कधी 70 रुपये, 60 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 150, 200 असं पण निघलं. तर मी इक्विटीमध्ये सर मिनिमम 6 महिने प्रॅक्टिस केली सर. कंटिन्यू 6 महिने प्रॅक्टिस केली. मग तुम्ही जे ऑप्शनचं सांगितलं होतं सर, मार्केट संपल्यानंतर मी रात्री वगैरे बघत होतो की सरांनी जे आपल्याला ट्रेडिंग टिक्स शिकवलं त्याच्यानुसार सर मग मला ऑप्शनचं थोडं थोडं म्हणजे नॉलेज यायला लागलं. तर मी ऑप्शन मध्ये सिंगल लॉटने सुरुवात केली सर. माझं सिंगल लॉट मध्ये निफ्टीमध्ये एका सिंगल लॉटचं सर एका दिवसाचं प्रॉफिट आहे 19,000 काही रुपये आहे सर. That's it. I'm happy. माझ्यासाठी देव सर तुम्ही आहात, खरं सांगते नाही सर. सर. थँक्यू सो कारण की मच. मी पण देव खूप महान आहे. मी नखाच्या पण बराबरीचा नाही आहे त्यांच्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर युअर वंडरफुल इंटरव्ह्यू. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू.